आणि आता स्पीड न्यूजला सुरुवात करूयात। बातम्या पाहूयात थोडक्यात। रोमानियाहून पहिलं विमान मुंबईकडे रवाना झाले। युक्रेनमधील भारतीयांना घेऊन विमान निघालं असून यात 219 भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली। हे विद्यार्थी रात्री 8 वाजता मुंबईत परतणार आहेत। या विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट मुंबई विमानतळावर करण्यात येणार आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणणं ही सरकारची प्राथमिकता असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री अजय भट्ट यांनी केलं। सरकारकडून पूर्णपणे प्रयत्न सुरू असून याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचं देखील अजय भट्ट यांनी म्हटलं। रत्नागिरी जिल्ह्यातील आकाश कोबनाक यांच्यासह भारतातील 50 विद्यार्थी आता बस मार्गे रोमानिया देशाकडे बॉर्डरवर निघालेले आहेत। भारतात परतण्यासाठी ते सगळे उत्सुक आहेत। आपल्या भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आकाश आणि समृद्धी खोत या 2 MBBSच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे इतर मित्र बसमधून प्रवास करतायत। आजच्या विमानानं भारतात परतणार आहेत असं भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलंय। रशिया आणि युक्रेन या 2 देशात युद्ध सुरू आहे। युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले अमरावती जिल्ह्यातील 8 विद्यार्थी अडकलेले आहेत आणि विमानसेवा बंद आहे, त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना आपल्या मुलांची चिंता सतावू लागली आहे। अशा स्थितीमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील अभिषेक बारद्वे आणि तुषार गंधे या विद्यार्थ्यांशी मोबाईल फोनद्वारे संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत। युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यानं भारतीय दूतावासानं या सर्व विद्यार्थ्यांना रोमानिया येथील बुखारेस्ट विमानतळावर आज सकाळी आणलं होतं आणि रोमानियाच्या वेळेनुसार सकाळी 9 वाजता या विमानानं विद्यार्थ्यांना भारतात आणलं जाणार आहे। या अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती येथील 8 विद्यार्थी आहेत। अमरावती येथील मूळ असलेल्या साहिर तेलंग या विद्यार्थ्यानं न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी विमानतळावरील काही दृश्य पाठवलेली आहेत। भारतीय आणि रोमानियन दूतावासानं विद्यार्थ्यांना चांगली मदत केल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय। सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक रशियानं युद्ध पुकारत त्या देशावर हल्ले चढवलेले आहेत। युद्धग्रस्त युक्रेन देशामध्ये भारतातील नागरिकांसह महाराष्ट्रातील मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी देखील त्या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळाली आहे। नातेवाईकांनी केंद्र राज्य शासन आणि प्रशासनाकडे मदतीसाठी याचना केली आहे। तर आज 5 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली आहे। रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध चांगलंच भडकलंय। रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी कीवच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले। कीवच्या वायव्येस असलेल्या मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा दावा रशियन लष्करानं केला। 200 हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीनं अंतोनोव विमानतळावर ताबा मिळवला असा दावा रशियन लष्करानं केला। रशियानं युक्रेनच्या अनेक शहरांवर आक्रमण केलेलं आहे। रशियानं सैन्य कीवच्या सीमेलगत पोहोचलेत, तर कीव वळच्या भागात रशियन सैन्यानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनच्या संरक्षण ठिकाणांचं मोठं नुकसान झालंय। अनेक वाहनांचं यात नुकसान झालेलं आहे। कीवच्या पश्चिमेकडील भागाला रशियन सैन्यानं लक्ष्य केलंय। अमेरिकेनं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना कीव सोडण्यास सांगितलं। झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगितलंय। रशियाकडून कीवमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आलाय। यात एक रहिवासी इमारत उद्ध्वस्त झाली असून हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झालेत, तर मिसाईल हल्ल्यानंतर कीवमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जातंय। रशिया युक्रेनमधील हल्ल्याचा आज 3रा दिवस आहे। रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील अनेक भागात ताबा मिळवला असून युक्रेनमध्ये अद्यापही हल्ले सुरू आहेत। अशात एका रहिवासी इमारतीवर मिसाईल हल्ला झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। यूएनच्या सुरक्षा परिषदेत युक्रेनवरील हल्ल्यावर चर्चा करण्यात आली। यात रशिया विरोधातील ठरावावर मतदान झालं, मात्र भारत त्यात सहभागी झाला नाही। लोकांच्या जीवावर बेतत असताना अशा पद्धतीनं तोडगा निघू शकत नाही। हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत असं निवेदन भारताकडून देण्यात आलंय, कारण युक्रेनमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षिततेबद्दल भारताला चिंता आहे। युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी भारतानं काही सूचना जारी केलेल्या आहेत। योग्य सूचना मिळाल्याशिवाय प्रवास करू नये असं आवाहन दूतावासानं भारतीय नागरिकांना केलेलं आहे। दूतावासाच्या सूचनेनंतर प्रवास करावा। विद्यार्थ्यांनी सूचनेशिवाय सीमेवर जाऊ नये, कारण सीमेवर सध्या परिस्थिती गंभीर आहे असं सांगण्यात आलंय।
रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारतीयांना बसतोय, त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणलं जाणार आहे। यासाठी रोमानियाहून 2 विशेष विमानं आज भारतामध्ये येणार आहेत। यातील एक विमान रात्री 1:30 वाजता दिल्लीमध्ये तर पहाटे 4 वाजता सुमारास मुंबईमध्ये विमान दाखल होणार आहे। युक्रेनच्या मदतीसाठी स्वीडननं पुढाकार घेतलेला आहे। युक्रेनसाठी स्वीडननं मदत जाहीर केली आहे। स्वीडन आता युक्रेनला सैन्याची मदत पुरवणार आहे। रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकनं मोठं पाऊल उचललंय। फेसबुकवर रशिया युक्रेन युद्धाशी निगडीत आणि द्वेष पसरवणाऱ्या कंटेंटवर कारवाई करण्यात येत आहे। फेसबुकनं एक फीचर लॉन्च केलंय, जेणेकरून युजर्स त्यांचं प्रोफाईल पिक्चर लॉक करू शकतील। फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ट्विटवर ही पोस्ट करून माहिती दिली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या ट्विटर पेजवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी कीव येथून 2 व्हिडिओ जारी करत रशियन आक्रमणाविरुद्ध राजधानीचं रक्षण करण्याचं वचन दिलंय। रशियन सैन्य कीव येथे असल्यानं परिस्थितीमध्ये अमेरिकेनं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना कीव सोडण्यास सांगितलं, मात्र त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला। लढा येथे सुरू आहे, आम्हाला शस्त्र आणि दारुगोळा हवा आहे, असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय। रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करतायत, मात्र अद्यापही रशिया त्यांच्यातील युद्ध सुरूच आहे। दरम्यान रशियाचे सैनिक आता युक्रेनची राजधानी कीवमध्ये ताबा त्यांनी घेतलेला आहे। आज दरम्यान कीव विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। या स्फोटामुळे आसपासच्या इमारतींना मोठं नुकसान झालंय, मात्र कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाहीये। कीवमध्ये 2 क्षेपणास्त्र डागण्यात आली, जी शहराच्या मध्यभागी नैऋत्येकडील भागात आदळल्याची माहिती समोर आली आहे। रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे। युक्रेनमध्ये विध्वंसाची परिस्थिती आहे। अमेरिका, ब्रिटनसह 28 देशांनी युक्रेनला वैद्यकीय साहित्यासह लष्करी मदत देण्याचं मान्य केलंय। यासोबतच या देशांनी युक्रेनला शस्त्र उपलब्ध करून देण्याबाबत देखील चर्चा केली आहे। रशियन सैनिकांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात युक्रेनचे लोक जखमी झालेत। युक्रेनमध्ये नागरिकांसोबतच लष्करी तळांना देखील लक्ष्य केलं जात असल्यानं इथली परिस्थिती भीषण आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होऊ नये म्हणून पुढाकार घेणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या युद्धाशी संबंधित एक मोठं विधान केलेलं आहे। जगानं मोठ्या युद्धासाठी तयार राहावं, त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत। हे संकट आणखीनच काळ सुरू राहिल्यास युरोपियन संघाच्या अनेक देशांना याचा फटका बसेल, असं मॅक्रॉनचं म्हणणं आहे। समाजाला वेठीस धरू नये म्हणून मी एकट्यानं आंदोलन करायचा निर्णय घेतल्याचं संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रातील वातावरण बदललं। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना पाठिंबा म्हणजे मला पाठिंबा ठरेल। शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं। मी 18 पगड जात 12 बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न, गरीब मराठ्यांसाठी माझा लढा असल्याचं संभाजीराजे म्हटले। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज देखील मैदानात उतरला असून त्यांनी मनमाड, नांदगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी उपोषण सुरू करण्यात आलंय। आरक्षणासोबत इतर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मराठा समाजानं दिलाय। संभाजीराजे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ खामगावमध्ये देखील मराठा समाज एकवटलेला आहे। खामगावमध्ये आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। अखिल भारतीय मराठा महासंघाकडून हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला कोल्हापूरकरांनी सुद्धा पाठिंबा दिला असून दसरा चौकात आजपासून साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। आज सकाळपासूनच आंदोलक या ठिकाणी दाखल होत आहेत। जोपर्यंत संभाजीराजांचं आंदोलन सुरू असणार तोपर्यंत दसरा चौकात देखील आंदोलन सुरू राहणार आहे। तर आज या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रत्नागिरी कोल्हापूर हा महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं आणि मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतोय। संभाजीराजे आज उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना आम्ही विनंती केली होती, शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी करायची आहे। संभाजीराजे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करतंय। मुख्यमंत्री आणि आमची परवा बैठक झाली, त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील प्रहार भवन येथे क्वायर बोर्डाच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला। क्वायरच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योग उपलब्ध व्हावेत, नवीन उद्योजक तयार व्हावेत, हा आपला हेतू आहे। किनारपट्टी भागात नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात असून याचा उपयोग जिल्ह्याला व्हावा यासाठी आपला प्रयत्न आहे, असं प्रतिपादन यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांनी केलं।
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक येत्या 2 मार्च रोजी होणार आहे। त्या दरम्यान 180 प्रस्ताव प्रस्तावित आहेत। 3 ते 5 हजार कोटींचे प्रस्ताव हे असतील। महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मांडले जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पुणे जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। अजित पवार यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिलेली आहे। जम्बो कोविड सेंटर बंद केलं जाणार आहे असंही ते म्हटलेत। तर 2 मार्चपासून नर्सरी केजीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। विद्यार्थी शाळा विसरले असून त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावावी लागेल असं देखील ते म्हटलेत। पुणे जिल्ह्यातील दोन्ही कोविड जम्बो हॉस्पिटल 1 मार्चपासून कायमची बंद होणार आहेत। पुणे महापौर यांच्याशी बोलणं सुरू आहे। टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी बोलून रुग्णसंख्या पाहता आता गरज वाटत नाही म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांचं स्ट्रक्चर डिस्मेंटल करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। राज्यातील कोरोना नियम शिथिलताबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। सध्या कोरोना आकडेवारी घट होत आहे आणि पुणे जिल्ह्यात 51% कोरोना घट झालेला आहे। पुण्याचा कोरोना दर हा 4.4% इतका आहे। नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी नागपूरमध्ये भाजपकडून आंदोलन केलं गेलं। नागपूरच्या लकडगंजसह 6 पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत। याआधी सतरंजीपुरा येथून लॉंग मार्च काढून आंदोलक लकडगंज येथील पोलीस ठाण्यात धडकले। शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। औरंगाबाद शहरात भ्रष्टाचार सुरू आहे ते मी उघड्या डोळ्याने बघू शकत नाही। हा भ्रष्टाचार भाजपचे आमदार अतुल सावे करत असल्याचा आरोप करत संभाजी भोसले या तरुणानं तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केलं। जोपर्यंत आमदार सावे यांची आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत टॉवरवरून उतरणार नाही अशी भूमिका संभाजी भोसले या तरुणानं घेतली। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळत नसल्यानं भाजपनं आक्रमक पवित्रा घेत जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात ठिय्या मांडला। पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ द्या असं म्हणत खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव घातला आणि जाब विचारला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। अंबरनाथमध्ये दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी तरुणीचा मोबाईल हिसकावून पळ काढला। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात राहणारी एक तरुणी रात्री फोनवर बोलत रस्त्यावरून चालली होती। यावेळी तिच्या मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला। पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी चक्क अफूची शेती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून स्थानिक गुन्हे शाखेनं हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील इंदापूर आणि वाशी येथे पोलिसांनी धाड टाकून 400 किलो अफूची झाडं जप्त केली असून 2 शेतकऱ्यांना या प्रकरणी अटक केलेली आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेनं केली आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।